पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी अभिमान नित्य नवातया माझी अभिमान नित्य नवातया प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विन नाही समाधान प्रेम विन नाही समाधान नाही समाधान रांडवीन जीवी संगार पै केला प्रेम विन झाला ज्ञानी तैसा
विनादानी कैसा प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाची गोड जनार्दनी प्रेमाची गोड एका जनार्दनी प्रेमाची गोड अनुभवी सुरुवात जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई विना नाही समाधान रे पार कमाई रो पार घुमाई रो पार घुमाई रो पार घुमाई रो पार घुमाई भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा 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 अभिमान मिळते न देवा अभिमान देवा दया देवा प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे अभिमान नित्य नवान दयावानी अभिमान नित्य नवान दयावानी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख विठ्ठल विठ्ठल अरे वाजा म्हणा विठ्ठल विठ्ठल
पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की भक्त शिरोमणी नामदेव महाराज की सिद्धेश्वर संत गुलाम बाबा की नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान की पवन सुत हनुमान सीता रामचंद्र भगवान गो माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की सनातन धर्म की भगवान की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाये समाधान रांडवेन जेवी श्रंगार पैकेला रांडवेन जेवी श्रंगार पैकेला प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख दे प्रेमाविन नाये समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख दे प्रेमाविन नाये समाधान नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मद वानरयूतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे पांडुरंग करो प्रथम 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 नमन दुसरे चरण संता तेरा दुसरे चरण संता तेरा दुसरे चरण संता तेरा संता कृपादानी कथेचा विचार संता कृपादानी कथेचा विचार दुसरे चरण चरण संतापेया दुसरे चरण संतापेया कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतापेया दुसरे चरण संतापेया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतापेया दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक असो पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक असो पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी मस्तक असो पायावरी या वारकरी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाने बांधी क्रोध काम विठ्ठल हरे राजा भजन म्हणा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमा विना नाये समाधान प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला अभंग महान असे असणारे शांतीचे सागर नाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट सर्वांच्या परिचयाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठाला मायबापो सज्जनो कोणत्याही कार्याला कारण असतं आजच्या या सेवेला काय कारण असावं आपल्या या पवित्र भूमीमध्ये या नगरेश्वर च्या कृपेने पंढरीस पांडुरंग परमात्मा यांच्या दरबारामध्ये गजाननाच्या समोर आदिशक्ती माता असणारी यांच्या समोर आजची कीर्तनाची सेवा 6व्या दिवसाची माझ्याकडे आलेली आहे सेवेला अनुषंगाने आज तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेले आज आमच्या हरिभक्तीपरायण आमचे बळीराम महाराज ऐका भजनाचे भीष्माचार्य टाळे वाजवा
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बापूचं सारखं भजन चालू असतं बरं आहे ना. अशा अधिकाऱ्यांच्या हाताने या ठिकाणी आमचे असणारे गादेवार शावकार यांना फोन नंबर दिला. म्हणले सोडेगावचा आरोपी लई चांगला आहे म्हटले आहे ना. सोडेगावचा आरोपी आज काय का तुमच्या समोर काय बोलावं. अधिकारी सर्वजण लोक आहात हे ना. निष्ठावंत वारकरी मंडळी समोर आहे. उत्कृष्ट मर्दंगाचार्य दोन्ही बी तरुण तडपदार काय पायाचं टाळे वाजवा है ना. दोन्ही मर्दंगाचार्य उपस्थित सर्व जनाई सारख्या मुक्ताई सारख्या माझ्या समोर वयोवृद्ध तपोवृद्ध असे असणारे आमचे हरिभक्तीपरायण शिवाचार्य भागवताचार्य समोर बसले. टाळी वाजवा त्यांच्या नावात. या ठिकाणी आनंदाचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. 7:55 झाले. 1 तास 5 मिनिटं टाइम आहे आपल्याला. विडाला विडाला माझं या ठिकाणी महत्भाग्य समजतो सज्जनो. आज 6 दिवसापासून तुम्ही शिवपुराण ऐकता आणि आजचं मला कीर्तन आमच्या शावकाराने दिलं. माझं भाग्य समजतो ऐका. म्हणून मानवी जीवनाला आल्याच्या नंतर यांच्यासारखे संगती मिळणं ही अधिक महत्वाची आहे. विडाला साक्षात शंकरांनी सुद्धा या पृथ्वीवर जन्माला आल्याच्या नंतर अगोदर वारकरी झाले या पृथ्वीवर. कोण झाला अगोदर? भगवान शंकर. खांद्यावर कावड घेतली आणि चालू लागले ओम शिवाय आदी. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खाली. कावडी घेतली खाली. मिळाले संत मांगे. मिळाले संत मांगे. मिळाले संत मांगे. मिळाले संत मांगे. चरण रजवंदरे. चरण रजवंदरे. त्याचे चरण रजवंदरे. त्याचे चरण रजवंदरे. शिवनाम शीतळमुखी पाता पडी आले. शिवनाम शीतळमुखी पाता पडी आले. शिवनाम शीतळमुखी. शिवनाम शीतळमुखी. शिवनाम शीतळमुखी. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खाली. मिळाली संत मानी. त्याचे चरण रघुवंदिरे. टाळवाजो बापूच्या नावानं ऐका. ही टाळकरी मंडळी ना टाळकरी मंडळी याईनं कोणा जरी चालमली प्रमाण म्हणलं तर टाळी वाजवा बरं. का? गायन हे भगवान शंकराचं शास्त्र आहे ऐका. कारण गायन नुसतं ऐकलं तर भगवान शंकर त्याच्यावर कृपा करतो. यांचं समाधान झालं हृदय की 100% यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. म्हणून टाळे वाजवा. मी म्हणल्याच्या नंतर नका वाजू बरं. माझं काय नवले. अहो श्रीमंताच्या बाईनं दागिने घातले काय नवले. अहो काहीच नवल नाही. श्रीमंताच्या बाईनं दागिने घातले बापू काय नवले. एखाद्या गरीबाच्या बाईनं काबाड कष्ट करून जर दागिना केला तर तिला विचारावं शांताबाई कधी आणली तुझ्या मालकानं दागिने. विचारावं की नाही. विचारल्यावर तिला काय वाटतं? समाधान वाटतं. तशी या मंडळीनं परमान म्हणलं की टाळी वाजवली की समाधान
मी म्हणल्यानं नका वाजू आहे ना. माझं काय नवल आहे ऐका. माझी तिसरी पिढी आहे पहा. हरिभक्तीपरायण माझे गुरुवर्य परमपूज्य मारुती महाराज यांनी मला लहानपणी माळ घातली आणि कीर्तनाला समोर उभं केलं. टाळे वाजवा. आहे ना. मारुती महाराज दस्तापूरकरांची माळ आहे मला. आहे ना. मोठ्याचा आशीर्वाद असल्यावर काय कमी, मोठ्याचं लेकरू असल्यावर टाळे वाजवायचं काय काम आहे. पहा एका श्रीमंताच्या बाईनं काय केलं, नाकात नथ केली मालकानं. नथ कळते का? नथ आहे ना. नथ केली. कोणीच विचार नाही शावकार त्या बाईला, कोणीच नाही. खेडेगावाला राहणारी. तिनं काय केलं, सकाळपासूनचे नाक पुढं करू लागली. कोणी विचारेल का विचारी श्रीमंताच्या बाईला होय. तिला असा रागाला जेवलीच नाही. पहा 20 क्विंटल हरभऱ्याचे काढलेले सुडीवती अशी घात केली. उद्या हल्लर आणून काढणार, तीच फुकून दिली. फुकून दिली. गाव जवळ होतं, पलाट्याजवळ त्या ग्रामीण भाग. गाव पेटल सगळेजण गेले इजवायला, सगळेजण. ही बाई म्हणते इथं टाका पाणी, तिथं टाका पाणी, तिथं टाका पाणी, तिथं टाका पाणी. हिची नाकातली नथ चमचमच चिमकिली. आणि एका म्हाताऱ्याला चष्मा होता, त्यानं वर केला चष्मा पाहिलं. म्हणले शांताबाई, म्हणले काय म्हणता बापू, ही तुला नथ कवा आणली? बापू ही जर सकाळी विचारली असती तर सायंकाळी सुडी कशाला फुकून दिली असती. आता मला सांगा याचा नथचा आणि त्या सुडाचा काय. समाजाला एक लक्षात ठेवा, लय कठीण आहे सध्या. म्हणून तुम्ही सत्कार करायचा असेल तर या निष्ठावंत वारकऱ्याचा सत्कार करा, तुम्हाला पुण्य मिळेल. तुम्ही भाग्यवाना. या परिसरातली मंडळी, हे नगर आहे ना, या नगरावर या ईश्वराची सत्ता आहे, म्हणून याचं नाव नगरेश्वर. या सर्व नगर मध्ये माझ्या भगवान परमात्माची छाया आहे. आणि त्याच्या छायेखाली हे सर्व मंडळी आणली आमच्या शाहूकाराने टाळी वाजवा. उन्हात जर असेल कोणी तर सावलीला बोलवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, एखाद्याला म्हटलं बाबा उन्हात काऊन राहतोस, ये ना सावलीला. त्यानं लग 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 यावं आणि सावलीला बसावं, समाधान प्राप्त होते. आहे की नाही. तसं तुम्हाला यांनी आणलंय शाहूकारांनी. कमिटी किती होतीला, मात्र शाहूकार हे बदलू देत नाहीत आमचे नगर. बदलणारच नाही. आणि बापूला हातात धरलंय त्याने, यायला हातात धरलं. 5ला म्हणजे 5ला हरिपाठ टाळी वाजवा. 7ला कीर्तन म्हणजे 7लाच. कोणताही कीर्तन करायला अगोदर बापू सांगायला त्याला, बाबा तुम्ही 7 ते 9 आमचा कार्यक्रम आहे, 9 वाजायच्या अगोदर 10 मिनिटांना सोडा. आहे ना. कारण एक लक्षात ठेवा, वेळेला खूप महत्व आहे. पण काय करतात, पहिले दिवशी माझं न येणं झाल्यामुळं शाहूकार माझ्यावर लई नाराज झाले. टाळे वाजवा. बाबा माझा लई नाईविलाज झालता सांगता तुम्हाला. काल्याचं कीर्तन त्या दिवशी संपलत नाही लवकर. आहे ना. लवकर संपलं एकूण तिकून. तर हे लोक, ग्रामीण भागातले लोक महाराजाला 7 दिवस बोलवणार नाहीत, पण महाराज जायच्या दिवशी नक्की आडवी होतील. चला चहा प्या चला. पण त्याला काय माहित समोरची अडचण. विडाला आपल्या सर्वांची भेट होणार होती, याला महत् भाग्य समजतो. संतांची भेट झाली यांच्यासारख्या. विठ्ठल बापूच्या नावानं टाळे वाजवा.
ऐका, या ठिकाणी माझं महत् भाग्य समजतो. संतांची भेट झाली, एकादशी दिवाळी दसरा, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. तेही जोडे संत पाय, तेही जोडे संत पाय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. येऊ का रूम मधून? नाही कळालं तुम्हाला? विसरून गेले? किती वेळ झाला मी आज सांगून तुम्हाला? परमान म्हणल्याच्या नंतर टाळी वाजवा. काय केलं? किती नरडं कोरडं पडलं या बाबाचं, पहा बरं. काय भाग्य बापूचं आमच्या प्रमाण द्यायलेत. पण बापू चूक क्षमा करून माग तुम्हाला बोलतो बरं. वय खूप आहे माझ्यापेक्षा, ज्ञानी या, मात्र प्रमाण गोड द्यायले. मात्र धोतर नेसला असतं तर आणखीन चांगलं झालं असतं. टाळी कारण मी बोलका माणूस हो ना, आमच्या महाराजाला माहिती, पोलीस खात्यामध्ये. मग तर काही पाहायचंच काम नाही की, आहे ना? ऐका, त्या खात्यामध्ये असले तरी तुम्ही आमच्यात आले ना बापू. का का कारण आपल्या माणसाला बोलणं हे आद्य वक्त्याचं कर्तव्य. ऐका, एक लक्षात असू द्या. ज्याला चड्डी आहे ना, माफी मागून बोलतो, ज्याला पॅन्ट आहे ना त्याला बसून लगेच करता येत नाही. टाळीवर बसून लघवी करताना ते थेंब आपल्या धोत्रावर जातात, पायावर येतात. उभ्यानं किती जातात? ऐका, याच्यासाठी आपण या व्यासपीठावर आलो ना, त्या प्रकारचं वागावं. ऐका, लक्षात ठेवा. कारण जरासं जरी माणसाचं कर्म जर चुकलं तर ते भोगावंच लागते बापू. कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती, हरिमुख गाता हर परी चिंता, हरिमुख गाता हर परी चिंता. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती, हरिमुख गाता हर परी चिंता, हरिमुख गाता हर परी चिंता. असा फिश चटकन टाकायचा म्हणजे लाईन लवकर येते. गोड प्रमाण दिला आमच्या साहेबांनी. आता साहेबच म्हणतो तुम्हाला जाऊ द्या. केले कर्म झाले तेची भोगाले,
उपजले मेले ऐसे किती गोड प्रमाण दिला. आणि कर्म हे चुकतच नाही. ऐका, कोणते कर्म असो, वागण्याचे कर्मच आहे बाबा. ऐका, आता पायमोचे का मला जमत नाहीत का घालाय? मला माहित आहे, पायमोचे जर घातले तर लोक पाया पडतात तशाच कपड्यावर. नाही, वागावं. ऐका, ते भोगत, कारण लोक पाया पडतात. जरासा जर थेंब पडला तर व्यासपीठावर पायमोच्याशी जातात. 90% कीर्तनकार पायमोचे घालून कीर्तन करायले. आता किती पाप होत असं, इतकं साधं समजू नका. विडाला विडाला एक जण दुधाचा धंदा करत होतो, दुधाचा धंदा करत असताना जे दूध घेणार होता आजारी पडलं. वडिलाला पाठवलं, जा म्हटले 1 महिन्याशी तुम्ही हिसाब करून पैसे घेऊन या. ठीक आहे, गेला. आणि हॉटेलवाल्याने विचारलं, अहो तुमचा मुलगा कुठे गेला? मला आजारी पडला, ताप आली. ठीक आहे, त्याच्या वडिलाला लगेच पोटभर जेव घातलं. 1 महिन्याचा हिसाब करून इतका खुर्द्यानं थैली भरली. 2 किलो जिलेबी त्याला खायला पाठवली. उन्हाळ्याचे दिवस, लग 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 चालत आला. आणि त्याला वाटले आंब्याच्या झाडाखाली थांबला. उन्हाळा दिवस, एक विहीर होती, पाणी पिलं आणि आराम करून जाऊ म्हणले. आता आपण सायंकाळी 4 वाजता थैली अशी उशाला घेतली आणि झोपला. त्याच आंब्याच्या झाडावर वानेर होती. आले खाली, वासानं जिलेबीच्या आले खाली आणि स्वतःनं थैली नेली, वर नेली. जिलेबी सगळी खाऊन घेतली वानराला. पण आता पैसे कसे खाईल? खाईल का? अजिबात नाही. थैली अशी धरली, हात घालायला इरीत फेकायले, हात घालायला इरीत फेकायले. त्याच्यात आमचे शावकार आले तिकून. तुम्ही नाही बरं, तुमच्यासारखे आले. काऊन वरडायले म्हटले? ओरडू लागलं, धावा कोणी, धावा कोणी, माझी पैशाची थैली नेली, पैशाची थैली नेली. शावकार म्हणले, काय नेलं? म्हणले पैशाची थैली. कुठे? म्हणले पहा वानेराच्या हातात. हात घालायला फेकायले, हात घालायला फेकायले. शावकार म्हणले, कशाचा पैसा आहे? म्हणले दुधाचा. पाणी किती टक्के टाकलं? म्हणजे अर्धा, 50%. मग पाण्याचा पैसा पाणी. कर्म सांगायलो, कर्म. ऐका, कारण कर्म हे अजिबात चुकलं, अजिबात चुकवता गेलं नाही. भगवान शंकराला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही, है ना? चुकवता आलं नाही. प्रभू रामचंद्राला सुद्धा कर्मातून घेत जाता आलं नाही. म्हणून आपला मनुष्याचा जन्म आहे, जरा सावध होऊन कर्म, सात्विक कर्म करायचं का सत्य कर्म करायचं का तामस कर्म करायचं, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आपण जर कर्माच्या बद्दल जर बोलत गेलो तर पहा तुम्ही, ऐका, 1 मिनिटात सांगतो. पहा, ज्यावेळेस दुर्योधनाने त्या पांचाळी सभेमध्ये आणली आणि आणल्याच्या नंतर दुःशासन ओढत येऊ लागला. ओढत आणत असताना लगेच द्रौपदीनं दिला शाप. कोणाला? त्या दुर्योधनाला. माझी मांडी का उघडी करतोस म्हटले, हे लक्षात ठेव, तुझ्याच मांडीवर माझी मालकाची गदा लागेल आणि त्यावेळेस तू रणभूमीवर पळशील. ऐका, दुर्योधन आईकडे गेलता वज्रदेही बनायसाठी. वीस नागवा समोर गेला, पण कृष्णाला वाटलं हे जर वज्रदेही झाला, लोखंडासारखं शरीर झालं तर हे कशानंच मरणार. कृष्णाने काय केलं? लगेच नमस्कार घातला. कोणाला? दुर्योधनाला. कुठं निघाले म्हटलं तुम्ही? म्हणले आईच्या भेटीला. याच्या आईनं लग्न झालं तसं, मालक आंधळा होता धृतराष्ट्र म्हणून, गांधारीनं काय केलं? मी जगाकडे पाहत नाही, पट्टीच बांधली. हिला म्हणतात महान पतिव्रता. काय म्हणतात? पतिव्रता कोणालाही म्हणता येत नाही, है ना? आमच्या घरची म्हणाली मी पतिव्रता होतो, बसमुकाट्यानं म्हणलं आणि करू दे मला कीर्तन. कोणाला पतिव्रता कसं होता येईल बाबा? आहे ना? अहो लय त्याला लागत असं. ऐका, म्हणून लगेच कृष्णाने काय केलं? असा हार घेतला आणि फेकला अंगावर.
आई समोर पहिल्यानंच चालला म्हटले ना असा नागवाज असेल तर तू आई तुला शाप देईल. मग काय करू? हे फुलाच्या निकर कर म्हटले आणि इथं गुंडाळा असा गेला. आई मी तुझा मोठा मुलगा आलो, फक्त माझ्याकडे डोळे भरून पाय. वज्रदेवी बनायचे कोणी सांगितलं? म्हणले धर्मराजानं. धर्मराजानं सांगितलं. पा विरुद्ध माणसानं सत्य बोलला. कोण? धर्मराज. ठीक आहे म्हटले. पट्टी सोडली. नखापासून जे पाहत आली फुलाव फुल झालं लोखंडाचं, पण आतली जागा कच्ची राहिली. लगेच सगळं शरीर वज्रदेवी झालं. युद्धाला चालू झालं. दुर्योधन पडायला गेला आणि लगेच कृष्णाने अर्जुनाला खुणवलं. अर्जुनाला भीमाला आहे ना, भीमाला खुणवलं आहे का? माफ करा, भीमाला खून केली. मारली का टाकी, पटकन खाली पडला आहे ना. थट्टा दुर्योधनाने केली, पांचाली सभे माझी आणली. दुर्योधनाने केली, पांचाली सभे माझी आणली. दुर्योधनाने केली, पांचाली सभे माझी आणली. गदाधाय माझी फोडली परिणय थट्टा. भल्या भल्याची लावला बंदा, 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 भल्या भल्याची लावला बंदा. सोपं नाहीये का हे कर्म? कोणालाच नाही चुकवता जात नाही. म्हणून कर्म चुकत नाही, नाही चुकत. म्हणून आपण काय करायचं? सगळ्यांना मिळून या परिसरामध्ये आपण या नगरामध्ये वर्ष आलं जवळ. आता कीर्तन ऐकलं, काल्याचं कीर्तनाचा प्रसाद घेतला. 1 वर्षापर्यंत तशीच चार्जिंग राहिली पाहिजे. मोबाईल सारखी आहे ना. मोबाईल जर 100% जर चार्जिंग केला तर 1 दिवस ते उतरत नाही. तसं हे आपली हे मोबाईल आहे, 3.5 हाताचा मोबाईल. याचा सदुपयोग करा. दुरुपयोग केला याच्यासारखं बेकार काहीच नाही. एक लक्षात ठेवा, मोबाईल म्हणजे लोकांचा देवच झालाय. देव मोबाईल देवच झालाय. जे काय करतात की त्याला माहीत. मथारे तर लईच बिघडली. मथारे लईच बिघडली. एक मथारा असं चालता 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 दुसऱ्याच्या घरातच गेलं. त्या बाईला वाटलं माझा मालक आलाय. तिनं मस्त गॅसवर चहाचं बघून ठेवलं. घ्या चहा, गट गट पिला. याला वाटलं आपल्याच घरी आलो. पण मोबाईल पाहत पाहत त्याला कळालंच नाही कोणाच्या घरात. कळालंच नाही. बाईला काऊन केला नसतं? बाई का मोबाईल पाहू लागली का? नाही, बाई पाहू लागली टीव्ही. भारत पाकिस्तान मॅच. हातात रिमोट होता तिच्या. तिचं तिकडं तोंड आणि याचं मोबाईल खेळतो. मस्त बसला असं आरामशीर. आता बाईचा केव्हा ते हातातला रिमोट पडला असेल मग सांगू का तुम्हाला? लाईन गेली. लाईन गेल्याच्या नंतर तिला वाटलं मालक आले, चहा पिला नेमका, चला आपण आता शिवा देतील, स्वयंपाक करू. स्वयंपाक कराय निघाली, तोंड तिकडे केलं. हे दुसरंच दिसलं. हे खाली मान घालून पाहिले. कोण तू म्हटल्याच्या नंतर त्याला वाटलं आपलीचा आवाज. अहो जे टटकन उडी चाटली माकडासारखी, जे पळालं पुन्हा कोणाच्याच घरात गेलं. पुन्हा काला मार खायला जाईल का घराला? होईल विठाला. मोबाईल हा देवच झाला. जिथे जातो तेथे तो माझ्या सांगाती. कुठे जा तुम्ही? मसलवट्याचा मोबाईल. बाथरूम मध्ये ती एक जण गेलं, फोन आला त्याला. क्रिंग 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 क्रिंग. मधात गेलं आणि फोन आला आणि मी जवळच होतो त्याच्या. बोलता बोलणं आता बोलाव की नाही मधात गेल्यावर? कारण मोबाईलचा कॉल आणि मरणाचा कॉल हे सांगून येते का बाबा?
का होईल काय सांगता येईल का? हो, तितकंच आपल्या हातात नाही ठेवलं लई चांगलं झालं. कारण भगवान परमात्माने हे आपल्या हातात नाही ठेवलं. नाहीतर आपल्या हातात जर असतं शावकार, सांगतो तुम्हाला, आपल्या हातात असतं तर या नगरवाल्यानं जर नाही आपल्याला देणगी दिली तर तिकडे पाऊसच पडू दिला नसता. जमणारच नाही. फक्त त्या नगरेश्वरानं ती सत्ता आपल्या हातात ठेवली, जन्म दिला, पण कासरा मात्र दोरी त्याच्या हातात आहे. विडाला त्याच्या हातात आहे पर्वती बैसकान सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते वहावी. ही आज्ञा माझी मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणो हाले, सर्व जगाते चालिता तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, हो तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्या सत्तेने जगासी बोलणे, तुझ्याचे चालले, तुझ्या बोलले, तुझ्याचे चालले, तुझ्या बोलले, तुझ्याचे चालले, तुझ्या बोलले, तुझिया सत्तेने जगासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया सत्ते, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जाणोनी शरण आलो. आणि शरण जाणं हे मनुष्याचा आद्य कर्तव्य. कोणाला जा शरण? भगवान परमात्माला जा, वारकऱ्याला जा, का मालकाला जा. तुमच्या शरण जाणे आपला आद्य कर्तव्य आहे. मालकाला जर शरण गेलं तर मालक जर तुमच्यावर जर कृपा केली तर तुम्ही हाय तोपर्यंत तुमची सगळी सुविधा निर्माण करून ठेवतो. हे आपला मालक. आणि त्या मालकाची जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या दोघांचे तो भगवान परमात्मा तुमची सगळी त्याची सत्ता असल्यामुळं भरण पोषण करतो. है ना? करतो की नाही? हात पसरायचं काम नाही. राजाच्या मुलीला कोणासमोर हात पसरायचं काम पडलं का बापू? का राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. चला ज्ञानेश्वरी मध्ये या आता. माझी या भक्ता नाही संसाराची चिंता, का समर्थाशी कांता कोरान मागे. ऐका, म्हणून शरण जाओ पाया. पुरुषापेक्षा महिला आजही पहा तुम्ही मोजा आपल्यापेक्षा जास्त आहे ते की नाही? हे शावकार. आणि आपला कार्यक्रम शावकार यायच्यावरच आहे. टाळी वाजवा तुम्ही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आमचे शावकार कोणत्याही नगरामध्ये उभे राहा, तुम्ही त्याच्या ठिकाणी पळतच जा पाठीमागे. गायी राखणारा जर चांगला असेल तर गायी कोणीकडे जात अजिबात. कृष्णाने गायी राखल्या. कृष्णानं गायी कोणत्या राखल्या? आपण मनरूपी गायी आहे ना. कृष्णानं कोणत्या राखल्या गायी? मनारूपी गायी. सगळ्याचं मन आपल्याकडे घेतलं, आकर्षित केलं. त्या असणाऱ्या गोपिका घरी राहायच्याच नाही, प्रेमानं वश होऊन कृष्णाजवळ यायच्या.
काय कृष्ण प्रेम असेल ऐका. आणि तुमचं सुद्धा प्रेम आहे आपल्या मालकावर. जसं तुम्ही भगवंतावर प्रेम करता त्या प्रकारचं तुमचं प्रेम. आजही पहा तुम्ही यायचा परमार्थ. बाबा आपले सण सगळे गावंढळ, आपले सण सगळे गावंढळ. यायचे सणासारखे किचकट कोणतेच सण नाही यायचे. ऐके नाही आजही पहा तुम्ही. सक्रातीला वाण दिल्याच्या नंतर देतातच, इतक्यानं नाही झालं. जन्मोजन्मी आम्हाला मालक हित असावं म्हणून आजही वडाला इडे घालतात. चालूच आहे की नाही. ऐका म्हणून श्रद्धा महत्वाची आहे आणि प्रेम महत्वाचं आहे. प्रेम ऐका कोणतं प्रेम असावं. भक्तीचं आध्यात्मिक प्रेम. भगवान कृष्णाची असणारी मानलेली बहीण द्रौपदी होती. द्रौपदी आणि द्रौपदी होती आणि द्रौपदी आणि सुभद्रा हे दळण निसू लागल्या. तितकात पंढरपूरचा मालक घराला गेला. पंढरपूरचा मालक घराला गेला. घराला गेल्याच्या नंतर ह्या दळण निसू लागल्या दोघी जणी, एकूण सुभद्रा आणि एकूण द्रौपदी. तितक्यात कृष्णाने बघितलं, कृष्णाला पाहिलं. सुभद्राने काय म्हणते. सुभद्रा कृष्णाची बहीण होती सुभद्रा आणि मानलेली बहीण होती कृष्णाची द्रौपदी. ऐका काय म्हटली. दादा कृष्णाला बोलली. कोण. सुभद्रा. दादा तुझं जास्त प्रेम म्हणले त्या द्रौपदीवरच आहे, माझ्यावर अजिबातच प्रेम नाही. कृष्ण ऐकले आणि थंडेगार झाले. ठीक आहे म्हटले, ज्या दिवशी वेळ येईल तुला दाखील म्हटले कोणाचं किती प्रेम आहे. 6 महिने होऊ दिले. 6 महिने आणि 6 महिन्याच्या बाद एकत्र दोघी दळण निसू लागल्या. या बाबाने काय केलं, घेतली चिवटी आणि करंगळीच कापली आणि अगोदर सुभद्रेला हाक मारली. तिला प्रेम दाखवायचं होतं ना कोणाचं किती कोणाचं किती. सुभद्रा बघ माझ्या हाताकडे, पटपट रक्त गळत, पट्टी आण लवकरात लवकर. आता ही कोणाची पत्नी होती. भिकाऱ्याची होती का. राजाची पत्नी होती. राजाची. अहो साध्या भिकाऱ्याच्या घरी चिंधी सापडणं आणि मधात गेली आणि पेट्याच्या पेट्या खोलायली. फटकी चिंधी सापडेल का हिला. 20 मिनिटं झाले होऊ दिले कृष्णानं. मधातच आहे. द्रौपदीला हाक मारली. द्रौपदी सटकर त्रास होतो बघ, खाली रक्ताचा सडा पडलेला आहे, लवकरात लवकर पट्टी बांध. ती घरात गेली का. नाही नाही नाही. पदर पाळला आणि लगेच कृष्णाच्या बोटाला पट्टी बांधली. सुभद्रा मधातच आहे. सुभद्रा मधातच आहे. पट्टी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. पट्टी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. पट्टी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. द्रौपदी हरीच्या बोटाला. आपण तो द्रौपदीला हाक मारली. काय प्रेम असेल द्रौपदीचं भावावर. काय प्रेम असेल. लगेच पट्टी बांधली आणि पट्टी बांधल्यामुळे इतकुशा पट्टीमुळे भगवान शंकराला प्रार्थना केली आणि शंकराने लगेच वस्त्र पुरविले आणि कृष्णाने लगेच हातानं सोडले. विडाला विडाला तुमच्या आमच्या मध्ये जे प्रेम मानतो आपल्यात प्रेम नाही. बरं खरं पती पत्नीचं सुद्धा प्रेम नाही आहे का. पती पत्नीचं सुद्धा अजिबात नाही. का सांगतो तुम्हाला. पत्नीला जर घरी टापटिपणशील असेल तरच पत्नी त्या माणसाला चांगलं बोलते. नाही तर बोलतच नाही. आता तुमचं कसं असेल मला माहित नाही. शावकार एकदा मी भागवत कथा संपली की गेलो की लग 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 पत्नीनं दुरूनच पाहिलं. दुरून पाहिलं. आमची थैली जर चपटी दिसली या गालाची त्या गालाला युवाई भेट झाली समजावं.
की पत्नी आता धड बोलत नाही. पाहिलं दुरूनच आमचा पांडुरंग म्हणला, आई बाबा आले आरती करू का म्हणले. बाबा आले आरती करू का तिच्या. इतकं बोलली, इतकं नाही मला ऐकू आलं. आता ज्या माणसाला अशी बोलली पत्नी त्यानं काय करावं. कोल्डेरी जीव द्यावं की नाही. कोल्डेरी होय बाबा. अहो लय कठीण आहे. इतकंच नाही पाय द्या पाणी तर दे म्हणले माझा मुलगा. घे ना म्हणले हाताने सांग त्याला. इतकं आरतुर बोलली खुडी महाराज. तिचंही खरं आहे ना. सप्त्याला सप्ताह सप्त्याला सप्ताह सप्त्याला सप्ताह. दिवाळीपासून घरी नाही तिचंही बरोबर आहे बोलणं आहे की नाही. हा पण आम्ही 12 गावचं पाणी पिलेले 2 जण. काय म्हटलो पांडुरंग, अरे तुझ्या मामानं कालच मारुतीची कार घेतली म्हटले. मारुती कार 7 लाखाची. असं गेलं की आईला सांगितलं. ऐकलं की नाही म्हटले. मामानं काल 7 लाखाची मारुतीची कार घेतली. असं मारुती कार घेतली. हो विचार म्हणले कोणता स्वयंपाक करायचा. अगोदर पाणी देईन गेली. आता माहेरचा मोठेपणा सांगितला की लगेच काय म्हटली विचार. काय प्रेम आहे का मग. अजिबात नाही. फक्त प्रेम फक्त देवासी. आपल्यात प्रेम नाही. आपल्यात मोह. काय ज्याला आपण प्रेम म्हणतो त्याला प्रेम म्हणू नका. त्याला म्हणा मोह. प्रेम देव आणि संत या तिघाला अजिबात मरण नाही. प्रेमाला देवाला आणि संताला अजिबात नाही. रंगनाथ महाराज परभणीकर गेले वाटतील नाही. प्रत्येकाच्या आजही हृदयात आहे. हृदयात आहे. एक लक्षात ठेवा. एक वेळ तुमच्या बापाचा पंजोबाचा फोटो नसेल. जाऊ द्या पंजोबाचा. स्वतःच्या बापाचा फोटो कोणाच्या घरी हात वर करा बरं. तुमच्यापैकी सासऱ्याचा तुम्ही नका. तुमच्या सासऱ्यापैकी हे का घरात लावलेला कोणाचा फोटो हात वर करा बरं. अजिबात नाही. नाही बरं तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही किती दररोज किती जणी सासूला स्नान घालता. हात वर करा बरं. बोट वर करा. 1 2 27 40 50. सासूला का हात स्नान घालतील होय. कुठं वेळ आहे. बरं जाऊ द्या. सासूचं जाऊ द्या. तुम्ही तुमच्या मालकाला दररोज स्नान घालता की नाही. ज्यानं घातलं का रोज ते हात वर करा. बोट वर करा बरं. असं नाही ऐका. कारण एक इथं तर आपलं चुकतं. ऐका दररोज आपल्या मालकाला आपण स्नान घालावं. ऐका असं शिवपुराणात उदाहरण आहे. ऐका शिवपुराणात ते उदाहरण आपल्याला काय सांगणं होणार आहे बाबा. कारण 1.25 लाख श्लोक आहे. तर 1.25 लाख श्लोक कितीतरी अध्याय येतात. किती अध्याय त्याच्यात. अहो लय शिवपुराणासारखे पहा ग्रंथामध्ये जे कथा आहे ती तर कोण्याच पुराणात नाही. विडाला मालकाला तुम्ही दररोज स्नान घाला. दररोज स्वतः स्नान घाला. मालक तुम्हाला नक्की तुमच्यावर इतके प्रेम करतील. इतके प्रेम करतील. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रेम टिकाऊ राहील. आहे ना राहील. पहा बरं भगवान शंकराच्या मालकीनीच्या शंकराचं किती प्रेम टिकावून राहिलं. याला म्हणतात भक्ती प्रेम. आणि तुमच्यात आमच्यात जे प्रेम आहे त्याला प्रेम म्हणू प्रेमच म्हणू नये. ऐका 12वीचं वर्ष एका कॉलेजामध्ये 2 जण शिकत होते. प्रेम झालं आणि लव्ह मॅरेज ठरलं दोघांचं. वडिलालाही माहित नाही आणि इकडे कोणालाच माहित नाही. प्रेम ठरलं. लव्ह मॅरेज ठरलं. उद्याचा गुरुवार ठरला द्यायचा. आणि त्याचा मित्र होता. म्हणले उद्या तू कोर्टामध्ये ये सही करायला. उद्या माझं लग्न होणार. म्हणले कोणाशी. म्हणले तुला नाही सांगत. कोणाशी वाचते नाही सांगत.
हे म्हटलं बाबा मी गुरुवारी तर येत नाही पण शुक्रवारी मात्र निश्चित मी तुला सप्रेम भेट द्यासाठी नक्की येतो म्हटले. नक्की येतो. ऐका ठीक आहे ठरलं यायचं. गेलं गुरुवारी कोर्टाचे जे लिहिलं काय लिहायचं ते बाउंडवर हे कोर्टाची एक पायरी यानं पाय टाकला उजवा. याच्यासोबत जे लग्न करू लागली ना जी मुलगी जे प्रेम केलं ना आधी काय म्हणू लागली तुम्ही जर मला जर नाही मोबाईलवर बोलले तर मी प्राणच देते. खरंच देईल काही प्राण. अगोदरची भाषा द्यायची. हो ऐका काय काय बोलत होते तुम्हाला काही सांगत नाही वेळ कमी आहे म्हणून समोर जाते. एक कोर्टाची पायरी टाकली. मागच्या त्या मुलीने विचारलं का हो आता आपलं 5 मिनिटांमध्ये तुमची सही झाली की लग्न होणार. ठीक आहे तुमच्या नावानं पैसे किती जमा आहे. काय म्हटली तुमच्या नावानं पैसे किती जमा आहे. हे म्हणले मी कालच पासबुक काढलंय 500 रुपये देऊन आपण औरंगाबादला जायचं आणि तिथं कंपनीत काम करायचं आणि त्या पासबुकामध्ये पैसे इतकं म्हणणं की तिकडच त्याचं तोंड आहे. ही जे मागच्या माग गेली घरालाच गेली. गुरुवारी वट्यावर बसलं कपाळाला हात लावून. याचा मित्र आला ऑटोवर सगळं सप्रेमेंट देण्यासाठी. दादा काय म्हणतो कुठे माझी वहिनी. हे म्हणलं वहिनी फिनी गेली खड्डे. झालं काय काल लग्न नाही का झालं. काय करतो म्हटले तिनं मला विचारलं तुमच्या नावानं पैसे किती जमा. मग तू काय म्हटला कालच 500 रुपये दिले पासबुक काढलं आणि कंपनीत झाल्याच्या नंतर पैसे टाकायचे म्हटले पासबुकामध्ये. मग मागलच्या मागच गेले. हॅत राजा म्हटले तुला कळालं नाही मला तसा टाइम आलता सारख्याला सारखे मला तसा टाइम आलता. म्हणले कोणता. मला विचारलं म्हटले तुमच्या नावानं किती पैसे जमा. तू काय म्हटला. मी असं म्हटलो म्हटले त्या बाईला माझ्या तर नावानं अजिबात नाही 1 रुपया. माझ्या चुलत्याच्या नावानं 5 लाख रुपये. मग मला सोडून दिलं आणि चुलत्याचा हात धरला. तुझ्यासारखी घराच्या बाहेर जाऊ दिली नाही. याला म्हणतात मोह. काय म्हणतात फक्त प्रेम फक्त देवाशी टिकतं. म्हणून प्रेम भक्तिरूप असावं आणि आध्यात्मिक प्रेम असावं. अभंगाच्या पहिल्या अभिमान येऊ का जाऊन तिकून नाही कळालं. टाळी टाळी काय गोड प्रमाण म्हणलं माझ्या बापून. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य वातया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई. खरंच सांप्रदायिक भजनी शावकारानं आणली बरं इथं टाळी वाजवायच्या. सांप्रदायिक चाली आणि होतो त्या भगवंताचं कृष्णाचं त्या गोपिकावर इतकं प्रेम होतं इतकं प्रेम होतं तुम्हाला काय सांगता. एकदा कृष्ण रडू लागला आणि रडत असताना
यशोदा घाई भरली, प्रेमाबद्दल सांगतो. घाई भरली आणि घाई भरल्याच्या नंतर राधा आली, दरवाजात पाऊल टाकला की थांबला तो. यशोदा म्हणली, का ग कोण आहेस तू? म्हणले, मी वज्रभूमीतून आले. काय नाव तुझं? म्हणले, माझं नाव राधा. राधा राधा, अगं माझा कृष्ण लय लढू लागला. हो प्रयत्न केले मात्र थांबे न गेला. तू आल्याच्या नंतर शांत झाला. असं कर म्हटले, तू त्याला घे म्हटले. राधे राधे ये श्याम सुंदरा आहे ना, ने आता झड करी आपुल्या मंदिरा. तिनं काय केलं? हो, राधेनं कृष्णाला पाहिलं, यशोदेची परवानगी मिळाली. तिनं काय केलं? असं असं धरलं काकत. महिला तुम्ही कसे घेता? असं आहे ना, लहान वयात. यशोदा काय म्हणते? आग 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 आग, कवळे हाड आहेत म्हटले, उखळल तो. मग असं कर म्हटले, त्याला असं कडीला घेणं. घे गडे राधे घे कृष्णाला, कडेवर घे ग गोजीरवाण. नेलं घराला. तिचा नवरा घरी नव्हता. कोण? तिचा नवरा घरी नव्हता. ऐका, तिनं कडी लावून घेतली आतमधली आणि लगेच राधा म्हणते, अरे कृष्णा, आज आपल्याला दोघाला सत्संग करायचा एकांतात, दोघच. मग माझ्यासारखा होय म्हटले. आता राधेचं वय किती होतं? राधेचं वय होतं 18 वर्षाचं. पटकन एवढा झाला. केवढा झाला? राधे एवढा झाला. आणि आता सत्संग करायचा म्हणले. श्याम तेरे मिलने का सतसंग बहाना है, मैया तेरे मिलने का सतसंग बहाना है. काय बोलली? आता आपल्या दोघाला सत्संग करायचा. तुझा जन्म झालता मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. गली गली में वृंदावन में श्याम तेरा ठिकाना है, श्याम तेरे मिलने का सत्संग बहाना. ऐकलं? चटकन मोठा झाला आणि गप्पा चालू झाल्या. इतक्या गप्पा रंगल्या. पहा, आनंद प्राप्त झाला की नक्की इग्न आल्याशिवाय राहत नाही. ऐक नाही बापू? आनंद प्राप्त, सुख प्राप्त झालं की नक्की संकट आल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकर संकट पाठवतो का? की माझा भक्त संकट पाठवलं तरी बी त्या पदावरून ढळतो का? त्या पदावर राहतो की नाही? संकट पाठवतो. ऐका, एवढ्यात काय झालं? आनंदाचं वातावरण. साखळी वाजवली. कोण वाजवली? तिच्या नवऱ्यानं, अनयानं. दारी भ्रतार हका मारी, दारी भ्रतार हका मारी, राधा कृष्ण बलनावली, दारी भ्रतार हका मारी, दारी भ्रतार हका मारी, दारी भ्रतार हका मारी, राधा कृष्ण बलनावली, दारी भ्रतार हका मारी, दारी भ्रतार हका मारी, दारी भ्रतार काय बापू परमान दिलं? राधा कृष्ण पल्लंगावरी दारी वा, वा. भ्रतार हका मारी. हो. राधा कृष्ण पलंगावरी दारी.
ना हाका मारू लागला तो कोण मालक. राधे दार उघड, राधे दार उघड म्हटल्याच्या नंतर राधा अशी चकमकू लागली, पातळच झाली, घामत आला दरदर. कोणाला? राधेला. कशामुळं? एवढं वयस्कर आतमध्ये बरोबरीचा होता कोण? देव. ऐका, पण कृष्ण नाचू लागला, राधा काय भरू लागली. पहा तुम्ही, मजा यायची. म्हणले कृष्णा माझा नवरा आला, आता जर तू पहिल्यासारखा नाही झाला, लहान झाला, तर माझ्या नवऱ्यानं या वयात पाहिलं तर नक्की माझा नवरा सोड चिठ्ठी दिल्याची. मालकिनीकडे जा, मालकिनीकडे. मालकिनीनं फक्त मनात कोण आणलं होती? सीतेचं रूप मी घेते आणि रामाची परीक्षा पाहते. काय झालं? बदलीच करावं लागली. कोणाला? शंकराला. केली की नाही? विडाला विडाला राधा घाई भरली, कृष्ण नाही घाई भरला. साहजिकच आहे ना, एकांतामध्ये पाहिले. हो, एक मालक एका बाईच्या घरी नोकरीचा पैसा आला, पगार झाली की सगळं आणून टाकायचा. 8 दिवस ते पुरायचं नाही. परेशान, या व्याजानं काढ, त्या व्याजानं काढ, त्या व्याजानं काढ. इतकं आणून टाकायचं तरी पुरायचं नाही. मग तिला विचारलं, का ग आज मला 1 लाख रुपये पगार आहे, 1 लाखाचं सगळं आणून टाकतो घरात, सगळं सामान, आणि 15 दिवस घालत नाही. काय खरं? म्हणजे आम्हाला तुम्हीच खाता, आपण सगळेजण खातो. पण शेजाऱ्याला माहित होतं. शेजाऱ्याला विचारलं, होय रे माझी घरी इतकं कसं चटकी लागली म्हटले. मग काहीच पुराणं. ठीक आहे म्हटलं, तुला सांगू का? हो, ते होतं दुकानदार. अरे म्हटले, तू ज्यावेळेस ड्युटीला जातो त्यावेळेस कटलरी वाऱ्याचं दुकान घरी येते म्हटले, आणि तुझी पत्नी ते सगळा माल त्याला हडप करते ना. ठीक आहे म्हटले. दुसऱ्या दिवशी काय सांगितलं तिला? हे बघा, उद्या मी चाललो म्हटले कुठं? लातूरला, आणि तू काय कर म्हटले, मी का 2-3 दिवस येणार नाही असं म्हणलं, आणि शेजाऱ्याच्या घरी जाऊन लपलं. ठरल्याप्रमाणे आला, आणि आल्याच्या नंतर लगेच त्या बाईनं त्याला घरात घेतलं, कडी लावून घेतली, आणि लगेच उधारी त्या याच्यामध्ये आणलेली डाळच मोजून देऊ लागली. 30 किलो मोजली. तुरीची डाळ 30 किलो, कडी लावली. दुकानदार म्हणले, पहा आता मधात गेलं. असं का म्हटले? समिंद्रा दार उघड. वारे वा समिंद्रा. दार उघड म्हटल्याच्या नंतर या दुकानदाराचं लखलख हलायलं. बाई म्हटली, अहो तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का, घाई भरू नका. ठीक आहे. उघडली साखळी, आणि उघडली पाहिलं त्याला. हे कोण आहे म्हटले? वळडू नका म्हटले. काय झालं? काय झालं? अहो म्हटले, गावातली त्यानं सगळा व्यापार करायचा धंदा करून 30 किलो डाळ त्यानं आपल्या घरात आणून ठेवली, आणि ते डाळ आम्ही 2 जण मिळून मोजू लागलो. डाळ कोणाच्या घराची होती? डाळ कोणाची होती? याची. पण बाईनं 36 गुणापैकी 1 गुण वापरला. महिलांना 36 गुण दिले शास्त्रानं. हरिभक्ती परायण वैकुंठवासी माधवबुवा मगर सुरज केळकर सांगायचे 36 गुण. आता मला पाठ नाही, ते 1 गुण वापरला. काय म्हटली त्या मालकाला? अहो त्यानं डाळ आणून आपल्या घरी ठेवली, पण कडी लावून मोजू लागलो म्हटली. मग असं करणं, त्याला घेऊन जायला नाही, त्याला उचलणं, तुम्हीच उचलून द्या. डाळ कोणाच्या घरी? डाळ कोणाच्या? याची. पण बाईनं 1च गुण वापरला. बाईला चापट खायची काम पडलं नाही, आणि लगेच याची डाळ यानं दुकानदाराच्या डोक्यावर दिली. दुकानदाराने विचार केला, आता याच्या घरी पुन्हा यायचंच नाही. कृष्ण म्हणू लागला. कृष्णाला राधा म्हटले, आता जर तुम्ही लहान झाले तर बघा म्हटले. कृष्ण म्हणला, राधे आतापर्यंत लहानाचं मोठं होता येते, पण मोठ्याचं लहान होता येत नाही. राधा म्हणले, कृष्ण आता जर तुम्ही नाही लहान झाले तर बघा म्हटले, माझी व्यवस्था. चटकन लहान झाला. कशामुळं? राधा जर प्रेमच तसं होतं.
होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला पूर्वी धरावे तैसा पूर्वी धरावे तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा 11 मिनिटं राहिलीत बरं आता किती राहिले 11 मिनिटं राहिले फक्त आहे ना भक्तीने लहान केलं कृष्णाला आणि भक्तीने लहान केल्याच्या नंतर लगेच आणि उठला आणि पाय धुत असताना या कृष्णानं काय केलं याच्यावर माया टाकली त्याचं मन आपल्याकडे घेतलं आणि पाय धुयाचं सोडून टकच पावलाला कोणाकडे कृष्णाकडे काय प्रेम झालं कृष्णावर त्याचं कोणाचं अनयाचं राधेच्या मालकाचं राधे म्हणले काय म्हणता तुम्ही हे कोणाचं मुलगा आहे म्हटले म्हणले हे ते यशोदेचा आणि त्या नंदाचा किती चांगला आहे म्हणते किती कुरळे केस सफरचंदासारखे गाल ते का आपल्या गालासारखे होते का गाल आपल्या गालासारखे या गालाची त्या गाला युवाई पेठवाडी तरी तंबाखू खायलो आपण काही व्यसन सोडायचं अहो जोपर्यंत आपण व्यसन सोडणार नाही तोपर्यंत आपल्याला उत्पन्नाचा मेळ कळणार नाही ऐका व्यसन फॅशन या दोन्ही मध्ये सगळा समाज जात आहे समाज ऐका शेजारल्याचं पाहिलं तर बाईला वाटत तसंच आणावं विडाला व्यसन ना पायी मासे बर्बाद झाले सकाळी घुटका दुपारी मटका सायंकाळी झटका आहे का नाही भाग्यवाना टाळे वाजवा नाही तर कोणी जर व्यसनी असलं तर खुडे महाराजाला माहित माझ्याकडे गोळी आहे ती एकच गोळी राहिली माझ्या बॅग मध्ये कोणती कोणती गोळी आहे व्यसन जर सुटायचं असेल माझ्याजवळ एकच गोळी आहे फक्त एकच गोळी गोळी बाईने खायची आणि गुण मालकाला येते त्या गोळी बाईने खायची आणि गुण मालकाला येते याच्यातला कोणाचा मालक दारू पिते हा बोटवर करा बरं गोळी गोळी आहे माझ्याकडे ज्या आरती हातवर नाही त्या आरती मला गोळी द्यायचे काम पडत टाळी वाजवा ऐका विठाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर अगं किती साजरं ये असं करू म्हटले याला रोजही घराला आपल्या आणि जाय राधा म्हणली मला तुमची परवानगीच पाहिजेत होती बस म्हटले त्याच्या संगच राहते राधा त्याच्या संग सोडलं का राधेनं कृष्णाला काय भक्ती प्रेम असेल प्रेम सुख देई प्रेम सुख दे 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 प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान गोड आमच्या साहेबांना प्रमाण म्हणलं प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान ऐका ऐके नाही
अहो एवढी जी पब्लिक आली इथं रोज कथेला सगळ्या कार्यक्रमाला, प्रेमाशिवाली का पैशावकार है ना? प्रेमाशिवाली नाही. काय शावकारानं माणसं जोडली असतील प्रेमासाठी. काय प्रेम असेल, आध्यात्मिक प्रेम आहे शावकाराचं तुमच्यावर. हाक मारली की तुम्ही शावकार किती जरी बोलले ऐका, आमचे शावकार किती राग राग बोलले तर तुम्हाला राग येतो का? नाही. याला म्हणतात प्रेम. याला काय म्हणतात? प्रेम. आणि ही प्रेम वस्तू कोण्या बाजारात विकत मिळत नाही, कोण्या दवाखान्यात मिळत नाही. दवाखान्यात का प्रेम होते का वय? डॉक्टर प्रेम करतो हाय का इथे एखादा डॉक्टर हजर? टाळी वाजवा. डॉक्टर, अहो मी दवाखान्यात गेलो आणि त्यानं माझे खुडे महाराज आधी 300 रुपये घेतले. झोपा म्हटले, झोपलो. करा पाय खाली केले, असे पाय असे करा, हात वर केले. वासा तोंड मचकन वाचलं. श्वास घ्या, घेतला. जीभ बाहेर केला, काढली. माझं एक नाडी त्यांच्या हातात. श्वास घ्या म्हटलं, घेतला. आता का तुमचं काय दुखते? आता येदोळ काय विचार. पैसे किती घेतले आणि आपल्यालाच का सगळं विचारायचं मग? आहे का? कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही भगवान परमात्म्यावर प्रेम करा. आणि आपला मालक जर व्यसनी असेल तर त्याने काही नका इथं स्नान घाला आणि त्या स्नानाचं पाणी रोज जेवण्यामध्ये टाका. तुम्हाला गोळ्या घ्यायचं काम पडत नाही. श्रद्धा ठेवा, श्रद्धा. श्रद्धा ठेवा. आणि श्रद्धा ठेवल्याच्या नंतर तुमच्या मालकाला गुण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर तुम्हाला म्हणलं माझ्या थैलीत एक गोळी आहे. बऱ्याच लोकाला गोळ्या दिल्यात अशा. ऐका, माझं जर ऐकलं आणि सावकाराच्या तुम्ही पाठीमागं राहिलं तर आज तुमचा निश्चित उद्धार होणार आहे. विडाला प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. आपण सगळेजण प्रेमाच्या साठीच या ठिकाणी समाधान प्राप्त लाभण्यासाठी या ठिकाणी आलो. जे तुम्हाला तुमचं मन दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथं समाधान होणार नाही, पण या दवाखान्यात आल्याच्या नंतर मन इथं सुधरसल्याशिवाय राहत नाही. त्या दवाखान्यात शरीर सुधरल, शरीर, पण मन जर सुधरायचं असेल या दवाखान्यात यावं लागेल. आणि त्या मनाला माझ्या नगरेश्वराची लगी गोडी लावा लागेल, भजनाची गोडी. मन हे मीच करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मन मना मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामेव. आहे ना? माया मताम तरंती ते. किती माया असू द्या, फक्त मन आपलं या दवाखान्यात आणा. त्या दवाखान्यात डॉक्टर चांगला मिळाला तर बरं आहे, नाही तर शरीर. आता तर लय अवघड झालं. शेजारच्यानं बिल्डिंग बांधली तर तशी त्या डॉक्टरला बांधू वाटायली. कोणाच्या जीवावर बांधणार? कोणाच्या जीवावर बांधणार? तुम्हाला सांगू का, भागवताची शपथ घेऊन सांगतो हात ठेवून, 5 वर्ष झाली एका डॉक्टरनं मला शुगरच्या गोळ्या चालू केल्या आणि बीपीच्या. टाळीवर 5 वर्ष झाले. या वर्षी आणि माझ्या पत्नीला बिघडून टाकलं त्यानं. आणि बाईचा फार विश्वास बसते डॉक्टरवर. मला घेऊन जायची आणि ते मधात सांगायचं, वहिनी महाराजाला काही सांगा, कारण महाराजांना जर टाईमसर नाही गोळ्या घेतल्या तर महाराजाचं काही खरं. तिनं बोलले की मग बीपीच वाढू लागली. तिला म्हणणार गोळ्या घेतल्या. अक्षरशः सांगतो, नर्मदेश्वर समोर आहे म्हणून बोलायलो डॉक्टरवर. ऐका, अनुभवात ते सांगतो तुम्हाला. या वर्षी माझी दिंडी असते, आहे ना, आमचे बापू असतात सोबत, आहे ना, जाधव बाबा. या वर्षी गोळ्या घेतल्या इतक्या दिल त्या वहिनीनं आणल्यावर डॉक्टरनं दिल्यावर काय वहिनीनं सुस्तीच केलं नाही, जोऱ्यात भरून आलं तैलीच. घेतल्या का गोळ्या? हो. असं गोड खाल्लं, असं गोड खाल्लं आणि गोड खाऊन 2 महिन्याला शुगर तपासलं. गोळ्या खाऊ नये तितकीच आणि गोड खाऊ नये तितकीच. माझ्या माळीची शपथ घेऊन सांगतो, असे डॉक्टर जर असले तर काय भलं होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही. ऐका, आता बीपीच्या गोळ्या बंद केल्या
शुगरच्या गोळ्या बंद केल्या. फक्त घरचीला सांगायलो घे आलो, घरचीला सांगायलो घे आलो. फक्त एकच विश्वास ठेवला माझ्या भगवंतावर, तू तार अगर मार म्हटले विराला विराला मला काय सांगता. एक फॅमिली डॉक्टर आणि मोठा पटका घालून एक पाटील गेला ग्रामीण भागातला, आणि ते डॉक्टर जरा घेत होतं चहा नाही दूध नाही, डॉक्टर घेत होत गेलं. यानं लईत लावली होती, त्याला इंजेक्शन द्यायचं कळत नाही. फॅमिली डॉक्टर कडे पाटील गेले आणि पाटील गेला, नमस्कार नमस्कार बोलता येईना त्याला, नमस्कार नमस्कार नमस्कार. काय दुखायला पाटील? तापेल. झोपा म्हणलं पलंगावर. झोपली. यानं लगेच इंजेक्शन असं भरलं आणि भरल्याच्या नंतर लगेच टोचलं. उठा म्हटले. ते म्हणले झोपलं इंजेक्शन. अहो काय कसं म्हणले इंजेक्शन पडल्या पडल्या दिलं. पाटील म्हणले काय तुमचा हात साफ झाला, आतापर्यंत तुम्ही इंजेक्शन दिले, मात्र आता इंजेक्शन अजिबात कधी दिलं दुखलत नाही. आता डॉक्टरने पिण्याच्या याच्यात कुठं दिलं इंजेक्शन? कमरत द्यायचं असेल त्याच्या काष्ट्यातच दिलं, वरच्या वरीच इंजेक्शन दिलं. आणि काय दुकान मला सांगा बरं. विडाला विडाला रांडविने जीवी श्रंगार पै केला, प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा. तुमचा दृष्टांत दिला तुमचा. जशी असणारी ही माता आपला मालक आवडण्यासाठी श्रृंगार करते, जे सीतेने केला तो श्रृंगार हनुमंतानं पाहिलं की आपणच सगळं शेंदूर लावून घेतला. प्रभू रामचंद्राने विचारलं कस काय हनुमंतराय? आईला विचारा. आणि आईला विचारलं तू कस काय केलं? मी म्हणले हनुमंताने विचारलं सिंदूर कशासाठी वरती? मी म्हणलो की तुझ्या प्रभूला आवडावं. मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं इतकुशानं जर रामचंद्र असणारे सीतामातेवर प्रेम करतात, मी सगळ्या अंगानच गुलाल लावतो, मग माझ्यावर का प्रेम करू नये असं हनुमंतरायाला वाटलं. आणि हनुमंतरायाला वाटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला सगळं कळालं. ऐका यांचा दृष्टांत दिला. जशी एखादी असणारी आई स्त्री माता मालकाला आवडावं, जसं मेकअप करते रांडवणे जेवी श्रृंगार पै केला, प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा. म्हणून ज्याच्याकडे ज्ञान आहे तसा झाला. एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवाड जाणतील, प्रेम सुखदी प्रेम सुखदी, प्रेमविन नाही समाधान. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. बरोबर 9:01 झाले. तुम्हाला किती ऐकायचं आहे? माझं 4 तास जरी कीर्तन ठेवलं तर माणसं झोपणारच नाही. ज्या महाराजाच्या कीर्तनात माणसं झोपले समजावं त्यानं कीर्तन संपलं की कोड्याहिरी जाऊन जीव द्यावं. ऐका म्हणून विनोद असावा, आध्यात्मिक असावा. महान अशी भजनी मंडळी वारकरी संप्रदायाची असणारे जीवाभावाची सगळ्यांनी गोड करून घेतलं. झालेली सेवा तुमच्या तिने अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा ज्ञानेश्वर विठ्ठल दे
शिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह शिवमहापुराण कथा तसेच कीर्तन सोहळा आपण मागील 6 दिवसापासून चालू ठेवलेला आहे. उद्याचा कथेचा शेवटचा दिवस. उद्या कथा 1 तास राहील, दुपारी 1 ते 2. तसेच नंतर आपली कीर्तन सेवा राहणार आहे 5 ते 7. उद्याची कीर्तनाची सेवा ज्ञानेश भक्त हरिभक्त परायण डॉक्टर महेश महाराज शेवाळकर यांची राहणार आहे. कीर्तन झाल्यानंतर लगेच आपली पालखी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात काढण्यात येणार आहे. मागच्या वेळेस जवळपास 1,500 ते 2,000 भक्त या शोभायात्रेत होते. तर यावेळेस आपण डबल संख्या करायचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या नगरेश्वराच्या पालखीचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे आणि आपले भक्त किती भक्तिवान आहेत हे दाखवून दिलं पाहिजे. तरी या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे. हरिभक्त परायण नारायण महाराज सोडेगावकर यांनी आपल्याला आज कीर्तनाची सेवा दिलेली आहे. उद्या कथेची समाप्ती आहे. कथा झाल्यानंतर महाराजांचा मंदिरातर्फे सन्मान होईल. तरी आपण या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपण भव्य दिव्य उद्या पालखी यात्रेला उपस्थित राहायचे आणि कीर्तनाला उपस्थित राहायचे. आरती झाली. सर्व भक्तांनी आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी प्रसाद घेऊन जावा ही विनंती. दुःख करता दुःखार्ता वार्ता विनाशी हरी बरी प्रेम कृपा जयाची सर्वांनी तुला सुंदराची भक्ती हे देव मंगलमूर्ती रत्नमतिदारा
संत काळा अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारीच मध्ये चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वारकरी वारी चुकू दे देशी पांडुरंगा या संतांची निर्वी हिच मद दे आणि दुजन काही मागो देवा आता उदारत होई मज ठेव पाणी संताची महाराज की जय नगरेश्वर भगवान की जय आता की देवी येणे वागितने तो सावे तो शोनी मत जावे पसाये दान है जय कांची वेंकटी सांड तया सत्कर्म रती वाड भूता परस्परे घड मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वास धर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लावो प्राणी जात वर्ष तो सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची माती आली अनवरत भूमंडळी भेटत तया भूत चला पतरुचे आरव चेतना चिंतांचे गाओ बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्र में जय आलंच